वळूया पुढल्या बातमीकडे. अजित पवार अपघात प्रकरणी रोहित पवारांनी सरकारला इशारा दिलाय. सरकारला 10 मे पर्यंत मुदत आहे, अन्यथा महागात पडेल असं रोहित पवार म्हणतायत. अनेक मोठ्या माशांना कधी पकडणार असा देखील सवाल त्यांनी विचारलाय. डीजीसीएच्या एअरवर्दीनेस विभागाच्या उपसंचालकाला सीबीआयनं अटक केली. एफआयआर झालीये. डीजीसीए मध्ये अनेक भ्रष्ट अधिकारी असल्याचं आम्ही वारंवार सांगतोय, त्यामुळे हे सिद्ध झालंय असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं. विमान हे उडू शकतं का शकत नाही हे जे सर्टिफिकेट एअरवर्दीनेसचं असतं तर हा अधिकारी त्या ठिकाणी द्यायचा, आणि तोच जर भ्रष्टाचार करत असेल तर जे विमानं एअरवर्दी नाहीत अशांना सुद्धा परवानगी दिली असावी. पण हा एक छोटा मासा आहे, मोठे मासे तसेच अजून त्या ठिकाणी आहेत. माझं हेच म्हणणं होतं की व्ही.के. सिंग हा पोचलेला माणूस आहे. म्हणजे दुर्दैव असं, महाराष्ट्रातले प्रमुख जे नेते आहेत हे सुद्धा या चिरकुट व्ही.के. सिंग सारख्या माणसाला का घाबरतात. आम्ही या देशाचे जे गृहमंत्री आहेत त्यांच्यापर्यंत हा मुद्दा घेऊन जाऊ. तुम्ही जे म्हणताय त्यांच्यापर्यंत मांडू, मग सीबीआय, मग एफआयआर या बाबतीत काय करायचं हे आम्ही तुम्हाला सांगू. आता इलेक्शन चालू आहे. होम मिनिस्टर साहेब वेस्ट बेंगॉलमध्ये गेले 15 दिवस जाऊन तिथं अडकून बसलेत. अमित शाह साहेब, आपले मुख्यमंत्री साहेब पण इतर ठिकाणी प्रचाराला जात आहेत. थोडा वेळ तिथं दिला पाहिजे, कारण शेवटी आम्ही या बाबतीतलं राजकारण करत नाही. आमचा हा भावनिक मुद्दा आहे. सरकारला सुद्धा वेळ देऊ, या महिना अखेरीसपर्यंत वेळ देऊ, नाही 10 मे पर्यंत वेळ देऊ. पण या बाबतीत जर त्यांनी काहीच केलं नाही, मग 100% या सरकारला हा विषय महागात पडेल.